आज बनवूयात आपण पिठलं. एका भांड्यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घेतलं आणि मीठ. थोडं करत पाणी टाकून याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची. थोडंसं तेल टाकून घेऊ. आपलं तेल तापलं आहे. याच्यामध्ये आपण मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसूण टाकून फ्राय करून घेऊ. हिंग टाकून चांगलं पातळ करून घेऊ. आता हे आपल्या फोडणीमध्ये टाकू. त्याच्यावर झाकण ठेवून याला एक उकळी येऊ द्यायची. याला वाफ आलेली आहे चांगली. आपण आता याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि आपलं पिठलं रेडी आहे. याला मस्त आपण बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू. पिठलं, भाकरी आणि ठेचा रेडी आहे.